Welcome student. In this period we will see तृतीयः घटकः क्रियापदस्य सहचराः एकादशः पाठः. क्रियापदस्य सहचराः means associates of verb. A sentence is like a family. The most important word in a sentence is a verb. The other word in a sentence are related in some way or the other to the verb. This relation with the verb is called karaka. In this lesson, karak vibhaktis have been introduced. पठामि लिखामि यच्छामि पश्यामि एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति अतः तानि क्रियापदानि. वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः जानीमः तान् सर्वान्. पठामि लिखामि यच्छामि पश्यामि, these words show the action, so those are the verbs. There are many companions of a verb in a sentence. Let us know all of them. विद्यार्थ्यांनो, ह्या क्रियापदांच्या माध्यमातून आपल्याला ती क्रिया स्पष्ट होत असते. आपण नेमकं काय करत आहोत हे आपल्याला वर्बमुळे क्रियापदांमुळे समजत असते. आणि क्रियापदाचे अनेक काय आहेत फॅमिलियर आहेत ते आपण ह्या पाठामध्ये पाहणार आहोत. ते कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. अत्र का क्रिया लेखनम. व्हॉट ॲक्शन इज हिअर. इट इज द ॲक्शन ऑफ रायटिंग. कः लिखति. कः लिखति. हू इज रायटिंग. गौरवः लिखति. गौरव इज रायटिंग. गौरवः इति कर्ता. So Gaurav is the subject or agent of this action. Gauravah kim likhati. What is Gaurav writing? Gaurav is writing an essay. Gauravah nibandham likhati. Gaurav is writing an essay. Nibandham iti karma. So essay is the object. गौरवः केन निबन्धं लिखति. What is Gaurav writing the essay with? गौरवः लेखन्या निबन्धं लिखति. Gaurav is writing the essay with a pen. लेखनी इति साधनं करणं वा. The pen is the instrument or tools of action. स्टुडंट, ह्या पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की गौरव नावाचा एक स्टुडंट आहे आणि तो लिहित आहे असं चित्रामध्ये दाखवलेलं आहे. कोण लिहित आहे असं जेव्हा आपण प्रश्न करतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं गौरवः लिखति. गौरव लिहित आहे. मग लिहिण्याचं काम कोण करत आहे. गौरव करत आहे. म्हणून तो काय आहे ह्या वाक्यामध्ये कर्ता आहे. जेव्हा आपण प्रश्न विचारतो गौरवः किम लिखति. गौरव काय लिहित आहे तेव्हा आन्सर मिळतं गौरवः निबंधं लिखति. गौरव निबंध लिहित आहे. मग निबंध लिहिण्याचं काम तो करत आहे म्हणजे निबंध हे काय झालं मग कर्म झालेलं आहे. जेव्हा आपण प्रश्न करतो की गौरव केन निबंधं लिखति. गौरव कशाने निबंध लिहित आहे तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं गौरवः लेखन्या निबंधं लिखति. गौरव लेखनीच्या साहाय्याने निबंध लिहित आहे. लेखन्या मीन्स पेन. लेखनी इति साधनं करणं वा. लेखनी हे काय झालेलं आहे साधन झालेले ज्या साधनाच्या साहाय्याने गौरव निबंध नोटबुकमध्ये लिहित आहे. ठीक आहे. मग ह्या पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलं. गौरवः हा कर्ता आहे. निबंधम हे कर्म आहे आणि लेखन्या हे साधन आहे. गौरव अकारांत पुल्लिंग प्रथमा एक वचन आहे म्हणजेच प्रथमा विभक्तीचा काय झालेला आहे इथे कर्ता झालेला आहे. निबंधम कर्म आहे. कर्माची कोणती विभक्ती असते द्वितीय विभक्ती असते. आणि लेखन्या लेखन्यामध्ये मूळ शब्द आहे लेखनी. इकारांतम स्त्रीलिंगम तृतीया एक वचन. आणि तृतीया विभक्तीचं काय आहे मग साधन किंवा करण. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत
सानिका किं यच्छति? सानिका किं यच्छति? व्हाट इज सानिका गिविंग? सानिका लेखनपुस्तिकां यच्छति. सानिका इज गिविंग अ नोटबुक. लेखनपुस्तिकाम् इति कर्मः. नोटबुक इज द ऑब्जेक्ट. सानिका कस्मै लेखनपुस्तिकां यच्छति? Whom is Sanika giving the notebook? सानिका अध्यापकाय लेखनपुस्तिकां यच्छति. सानिका is giving the notebook to the teacher. अध्यापकाय इति संप्रदानम्. The word अध्यापकाय is called संप्रदानम्. पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलेलं आहे? कर्ता, कर्म, करण किंवा साधन. कर्ता प्रथमा विभक्तीचा असतो, कर्म द्वितीय विभक्तीचं असते आणि करण किंवा साधन याची तृतीय विभक्ती असते. सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिसत आहे की एक स्टुडंट आहे जिचं नाव सानिका आहे. ती आपल्या टीचरला नोटबुक देत आहे. ठीक आहे. सानिका किम यच्छति? सानिका काय देत आहे? सानिका लेखनपुस्तिकां यच्छति. लेखनपुस्तिका द्वितीय एकवचन आहे आणि लेखनपुस्तिकां हे काय आहे? मग या सेंटेन्समध्ये कर्म आहे. सानिका कस्मै लेखनपुस्तिकां यच्छति? सानिका ही नोटबुक कोणाला देत आहे? असा जेव्हा आपण प्रश्न करतो तेव्हा आन्सर मिळतं सानिका अध्यापकाय लेखनपुस्तिकां यच्छति. सानिका ही त्याच्या शिक्षकाला नोटबुक देत आहे. अध्यापकाय, अध्यापक अकारांत पुल्लिंग, चतुर्थी एकवचन. चतुर्थी विभक्तीचा कारक आहे संप्रदानम्. ज्याला आपण एखादी वस्तू देत आहोत त्या ज्याला द्यायचे त्या शब्दाची आपण काय करणार आहोत? चतुर्थी विभक्ती. इथे अध्यापकाला नोटबुक दिलेली आहे म्हणून अध्यापक शब्दाची काय झालेली आहे? इथे चतुर्थी विभक्ती झालेली आहे. नेक्स्ट पिक्चर पहा. सानिका गौरवः च किं पश्यतः? सानिका गौरवः च किं पश्यतः? व्हाट आर सानिका एंड गौरव वॉचिंग? सानिका गौरवः च आम्रफलं पश्यतः. सानिका एंड गौरव आर वॉचिंग अ मँगो. आम्रफलम इति डॅश डॅश. बघा ह्या सेंटेन्समध्ये काय झालेलं आहे? सानिका गौरवः च किं पश्यतः. सानिका आणि गौरव हे काय पाहत आहेत? सानिका गौरवः च आम्रफलं पश्यतः. आम्रफलम आंब्याचे फळ. आम्रफल अकारांत नपुसकलिंगम द्वितीय एकवचनम. ठीक आहे. म्हणून आम्रफलम इति कर्म. आम्रफलम ही द्वितीय विभक्ती असल्यामुळे द्वितीय विभक्तीचा कारक काय आहे? कर्म आहे. कर्म मीन्स ऑब्जेक्ट. द मँगो इज द ऑब्जेक्ट. आम्रफलम कस्मात् पतति? What is mango falling from? Amrafalam vrikshat patati. The mango is falling from the tree. Vrikshat iti apadanam. The word vrikshat is apadanam. Amrafalam kutra patati? Where is the mango falling? Amrafalam angane patati. The mango is falling on the ground. अंगणे इति अधिकरणम. द वर्ड अंगणे इज अधिकरणम. बघा ह्या पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलेले आहे की सानिका आणि गौरवने काय पाहिलेलं आहे? झाडावर काय पाहण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे? आम्रफलम असा आन्सर मिळालेला आहे आपल्याला. आम्रफलम ही काय आहे? आम्रफल अकारांत नपुसकलिंगम द्वितीय एकवचन आणि द्वितीय विभक्तीत काय असतं? द्वितीय विभक्तीचा कारक अर्थ आहे कर्म. म्हणून आम्रफल या शब्दाचा इथे कारक अर्थ झालेला आहे कर्म. आम्रफलम कस्मात् पतति? कस्मात् आंब्याचे फळ कुठून पडलेले? हातातून पडलेले नाही, बॅगमधून पडलेले नाही. आम्रफलम वृक्षात पतति. आम्रफल हे वृक्षावरून खाली पडलेलं आहे. ठीक आहे. वृक्षात, वृक्ष आकारांत पुल्लिंगम पंचमी एकवचन. ठीक आहे. पंचमी विभक्तीचा कारक अर्थ काय आहे? अपादानम. वस्तू ज्या पदार्थापासून दूर जाते त्या पदार्थाची आपण किंवा त्या वस्तूची आपण काय करतो? पंचमी विभक्ती करतो. ज्याच्यापासून दूर जात आहे त्या शब्दाची आपण पंचमी करतो. इथे आंब्याचं फळ कशापासून दूर जात आहे?
झाडापासून ते दूर झालेलं आहे. म्हणून वृक्ष या शब्दाची काय झालेली आहे मग? पंचमी विभक्ती. आंब्याचे फळ कुठे पडलेले आहे? आम्रफलम अंगणे पतती. आंब्याचे फळ हे अंगणात पडलेले आहे. ठीक आहे. अंगणे इति अधिकरणम. मग अंगणे ही काय आहे? अधिकरण. अंगण अकारांत नपुंसकलिंगम सप्तमी एकवचनम. सप्तमी विभक्तीचा कारकर्ता आहे अधिकरणम. कर्ता कर्म करण संप्रदानम अपादानम अधिकरणम च इत्येते सर्वे वाक्ये क्रियापदस्य सहचराः. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान अधिकरणम. These all are companion of the verb. ते सर्वे मिलित्वा क्रियां कुर्वन्ति. All of them coming together do the action. अतः तानि कारकानि. So they are कारकास. बघा, कर्ता कर्म करण संप्रदान अपादान अधिकरण हे सर्व वाक्याचे काय आहेत? वाक्यातील क्रियापदाचे सहचर आहेत, फॅमिलियर आहेत आणि ते सर्व मिळून काय दाखवत असतात? आपल्याला क्रिया दाखवत असतात. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? कारकानी असं आपण मानतो. म्हणजेच प्रत्येक विभक्तीचा काही ना काही यूज होत असतो हे इथे आपल्याला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. आपण आता पुढचा टेबल पाहूया. लुक ॲट द टेबल. कारकम विभक्ति ही उदाहरणम. कर्ता प्रथमा विभक्ति ही. एग्जाम्पल, रमा गीतम गायति. रमा sings a song. रमा is a कर्ता. रमा आकारांत स्त्रीलिंग प्रथमा एकवचन. सो रमा is कर्ता. द्वितीय विभक्ति कर्म. मधुरा जलम पिबति. मधुरा किम पिबति? जलम पिबति. सो जलम इज कर्म. करणम तृतीय विभक्ति. एग्जाम्पल, अहम सुधाखंडेन लिखामि. अहम केन लिखामि? सुधाखंडेन. सो सुधाखंड इज करणम. संप्रदानम चतुर्थी विभक्ति. माता बालकाय क्रीडनकं यच्छति. मदर गिव अ टॉय टू द चाइल्ड. माता कस्मै क्रीडनकं यच्छति? माता बालकाय. सो बालकाय इज संप्रदानम चतुर्थी विभक्ति. अपादानम पंचमी विभक्ति. नृपः रथात् अवतरति. अ किंग गेट्स डाउन फ्रॉम अ चैरियट. नृपः कस्मात् अवतरति? We got answer रथात्. So रथात् is अपादानम पंचमी विभक्ति. षष्ठी विभक्ति संबंधः. दशरथस्य पुत्रः रामः. रामा is दशरथा's son. कस्य पुत्रः रामः? दशरथस्य. रिलेशन षष्ठी विभक्ति संबंधः. अधिकरणम सप्तमी. धेनुः गोष्ठे तिष्ठति. अ काउ इज इन द काउ पेन. धेनुः कुत्र तिष्ठति? धेनुः गोष्ठे तिष्ठति. सो गोष्ठे इज इन सप्तमी विभक्ति. कारकार्थ इज अधिकरणम. ठीक आहे. पहा विद्यार्थ्यांनो, आपण इथे काय पाहिलेलं आहे? इथल्या टेबलमध्ये कारकार्थ, विभक्ती आणि त्यांची उदाहरणे पाहिलेले आहेत. ह्या टेबलवरून आपल्याला लक्षात येतं की प्रथमा विभक्तीचा कर्ता असतो, द्वितीय विभक्ती कर्म, तृतीय विभक्ती करणम, चतुर्थी विभक्ती संप्रदानम, पंचमी विभक्ती अपादानम, षष्ठी विभक्तीचा कारकार्थ नाही परंतु दोन व्यक्ती किंवा दोन वस्तूंमधला रिलेशन दाखवण्याचं कार्य आपण षष्ठी विभक्तीने करत असतो. सप्तमी विभक्ती अधिकरणम. अशा पद्धतीने आपण काय पाहिलेले आपण ह्या पाठामध्ये? क्रियापदस्य सहचराः, कंपॅनियन ऑफ अ वर्ब. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा लेसन पाहिलेला आहे. गुड डे स्टुडंट्स.